गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज मी काय करणार आहे माहिती आहे का तुम्हाला? मसाले भात आणि साधा आणि फटाफट. ठीक आहे, तेच नाश्ता माझा, तेच जेवण माझं. ठीक आहे, आत्ताच बनवणार आहे मसाला भात, एकदम साधा आणि सिम्पल आणि झटकेपट गाईज. ठीक आहे, तर आता सध्याला तरी चहा उकळायला ठेवला आहे. आज गाईज खूप काम होतं, तुम्हाला सांगते मी, खूप काम. सगळे बिस्तर धुतले मी. ठीक आहे ना, म्हणून आता किती वाजलेत? 11:30 वाजलेत. आत्ता मी काळा चहा करून पिणार आहे. काळा म्हणजे काळा नाही, दूध आहे. तर सध्याला तरी आता एनर्जी पाहिजे ना मसाले भात करायला, तर मी काळा चहा पिऊन मस्तपैकी मसाले भात करणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला दाखवते मी आज काय काम केलं. ठीक आहे, काय काय काम केलं गाईज. खूप काम करायला लागतं, काम संध्याकाळपर्यंत संपतच नाही गाईज. काम करून करून मी खूप थकली आहे गाईज. खरंच असं वाटतं लांब कुठंतरी फिरायला जावं, पण काय करणार, हे पाहिजे ना फिरायला. आणि सोबत एक चांगली फ्रेंड पाहिजे आहे ना गाईज. माझ्या लिस्टमध्ये असं कोणच नाही आहे गाईज की माझ्यासोबत येईल फिरायला, है ना. बघू काय होतं गाईज. सध्या तरी ते सगळं सोडायचं आणि आपलं कामाला लागायचं आहे ना गाईज. तर चला, मी पटापट चहा पिऊन मसाले भात बनवणार आहे आणि तुम्ही रेसिपी बघा. ठीक आहे, तर चला. तर तुम्ही बघू शकता गाईज, मी चहा आणलेला आहे आणि काळा आहे. आप लोग देख सकते हो, मैं झूठ नहीं बोलती, काला चाय पी रही हूँ. कारण की आता 12 वाजायला आलेले. हे थोडंसं पोटात असलं तर कसं एनर्जी येते स्वयंपाक करायला ना. तर मी मसाले भात करणार आहे हा काळा चहा पिऊन गाईज. आणि कसं ना गाईज, जिंदगी झंड झालेली आहे माझी, तर खूप झंड झालेली आहे. ना कुठं बाहेर फिरायला, ना सोबत कोणी आहे, ना मी ज्यांच्यासोबत बोलू शकते मन मोकळं करून, ते लोक पण नाही आहे गाईज. क्या करूँ, ऐसी ज़िंदगी का क्या ही फ़ायदा है गाइस. क्या कर सकते हैं गाइज, बट आई लव माई सेल्फ. मी स्वतःला खूप प्रेम करते गाइज, कोई हो या ना हो, मैं तो करती हूँ भाई. मैं खुद से बहुत प्यार करती हूँ, मैं जैसी भी हूँ बहुत प्यार करती हूँ. कौन कौन मेरे जैसा है बताना गाइज. ठीक है, चलो ज़्यादा बातें करते बैठी ना मैं, जास्त बोलत बसल मी. तर चहा गटागटा गिळते आता पटपट. ठीक आहे, तुम्ही बघू शकता गाईस, हे 4 कांदे आहेत आणि 2 टमाटे आहे मस्तपैकी. तर ह्याला कट करून घेऊया. टमाट्याला धुवायचं. ठीक आहे, कांदा मी कट करते आता. ठीक आहे, चला. तर तुम्ही बघू शकता गाईस, कांदा, जिरा, मोहरा आणि कढीपत्ता आणि 3-4 मिरच्या टाकलेल्या आहेत गाईस. मस्त फ्राय करून घ्यायचे. ठीक आहे, थोडा ॲडजस्ट करून घ्या कारण की मला मोबाईल हातामध्ये पकडायला लागतं, तो म्हणून. 4 कांदे कापून घेतले. त्याला चांगलं थोडं ब्राऊन होऊ द्या गाईस. बघू शकता तेल थोडं जास्तच टाकलं आहे गाईस, कारण की सगळा मसाला, अरे बापरे, सगळा मसाला जरा फ्राय चांगला होतो है ना गाईस. वाफेने कॅमेरा बंद होतो आहे का मला असं वाटलं, नाही झालं तर ठीक आहे ना. थोडे टमाटे कट केलेले आहेत, 2 आहेत गाईस. ठीक आहे, तर हे ब्राऊन झाल्यावर टमाटे टाकायचं. तुम्हाला दाखवते मी काय काय टाकायचं. ठीक आहे, तर देखते रहो व्हिडिओ. और हे इझी आहे मसाले भात. ज्यांना येत नाही त्यांनी हे व्हिडिओ ओपन करा आणि मी जसं करते तसं करून खावा. एकदम मस्त चविष्ट चवदार मसाले भात आणि एकदम झणझणीत, झटकेपट आणि पटापट गाईस. ठीक आहे, हो द्या चांगलं गाईज. गाईज, मला एक मस्तपैकी सोलो ट्रिप करायचं आहे गाईज, आणि मी नक्की करणार आहे गाईज मी. आणि कोणाकोणाला यायचं आहे का, यायचं असेल तर प्लीज सांगा, आपण मस्तपैकी पावसात फिरून येऊया. बघू शकता गाईज, माय मोस्ट फेवरेट कांदा मसाला, हळद, मीठ, धनिया पावडर आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेत गाईज. थोडेसे शेंगदाणे असंच, आणि धनिया पावडर, चिकन मसाला आणि मीठ एवढं टाकलं आहे. आणि ह्याला फ्राय होऊ द्या, तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया मस्तपैकी. ठीक आहे, तर चला दाखवते तुम्हाला. एवढा कुकर भरून करणार आहे, दुपारपर्यंत हेच खात राहायचं, ठुसायचं नुसतं. आता आपलं शॉर्टकट आहे भाई, आपल्याला जास्त काम करून करून पहिलंच मी थकलेली आहे. हेच करणार आहे आणि हेच दिवसभर खाणार आहे काय आज. तर तुम्ही बघू शकता, मी तांदूळ 2 पाण्याने धुतलेत आणि एवढे तांदूळ घेतलेत गाईस. कुकर भरून करायचं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण
2 टायमाला पाहिजे ना गाईज, सो म्हणून जास्त तांदूळ घेतलेला आहे. तर नाश्त्याला वेगळं, जेवणाला वेगळं गाईज. माझी कॅपॅसिटी आज नाही आहे करायची. मी खूप थकलेली आहे आज गाईज काम करून करून, म्हणून हेच करणार आहे मी. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवते. आता आपण कुकरमध्ये हा तांदूळ धुतलेला टाकायचं. तुम्ही बघू शकता मसाला मस्त फ्राय झाला आहे. मी भात टाकून घेते. भात मीन्स तांदूळ धुतलेले ह्याच्यात टाकते. ठीक आहे, तुम्ही बघू शकता गाईस मी तांदूळ टाकलेला आहे आणि थोडं ह्याच्यामध्ये मूगची डाळ पण टाकलेलं आहे गाईस. आज थोडं काहीतरी वेगळं बघा गाईस, दिसते का? मूग डाळ छोटी व्हाईट कलरची असते ना, येलो कलरची, तर ते पण टाकले. चला आता आपण ह्याला पाणी टाकूया आणि मीठ चेक करूया गाईस. ठीक आहे, तर मी तुम्हाला पाणी टाकते. तुम्हाला नाही, कुकरमध्ये हो असं म्हणायचं होतं मला. ठीक आहे, तर टाकलं. तर थांबा, अजून थोडंसं घेऊन येतं पाणी. ठीक आहे ना, तुम्ही बघू शकता गाईस. फायनली बघा मस्त तर्री बिर्री आलेली आहे, एकच नंबर. आता कोथिंबीर मी कट करून ठेवली होती, एवढी कोथिंबीर मी टाकणार आहे. कसं आपला आयडिया आहे की नाही? असं टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं गाईस आणि ह्याला झाकण लावून द्यायचं आणि ह्याला मारू द्या. किती शिट्ट्या मारतो, किती नाही गाईस, 3 शिट्ट्या लावणार आहे. 3 शिट्ट्या मारू द्या ह्याला. खूप दिवस झाले आणि सुट्टी मारली नाही आणि काहीच काम केलं नाही कुकरने. तर आज थोडं कोथिंबीर आहे फ्रीजमध्ये, तर मी ते घेत आहे गाईस. आणि कुठलंही जेवण बिवण वेस्ट करायचं नाही गाईला. उरलं तर खायचं. कोण कोण असतं ना गाईज, आज केलेलं उद्या खात नाही, है ना? असं नाही करायचं, फेकायचं नाही. ठीक आहे, तर खायचं आणि जेवढं पाहिजे तेवढंच बनवा गाईज. उगाच वेस्ट करू नका. सगळं महाग झालं आहे दुनियाचं, है ना? तर आता ह्याला मी झाकण लावणार आहे. कसं दिसतंय गाईज सांगा मला, आणि माझा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, तू हसता रहे उम्र भर. मला गाणं येत नाही गाइस, जो मुँह में आता है बक देती हूँ, लेकिन मेरे को अच्छा लगता है वो गाना. ठीक है, तो चलो ज़्यादा बोल बच्चन नहीं करते हुए अपन इसको ढक्कन लगाते हैं ना, मतलब झाकन लगाते हैं इसको. और ह्याला शिट्टी मारने दो, कितना मारता है ना, 3 मारने दो शिट्टी. ठीक है, तब तक ये सब कचरा विचरा है मैं क्लीन करती हूँ, आपको दिखाती हूँ. देखो, देखना पसंद करोगे कचरा? सब कचरा में कांदा बिंदा कापलेला गाइस रहता है ना, वो वाला. गाइस ये सब मैं अभी क्लीन करूँगी फटाफट, है ना. चलो. तर काळा चहा पिऊन झाला आणि मी कचरा साफ केलेला आहे गाईज. तर आता दुधाचा चहा करणार आहे मस्तपैकी. ऑलमोस्ट साखर चायपत्ती मी टाकली आहे गाईज. आय लव्ह चाय. गाईज 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 चहा गेला 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 नाही गेला गाईज, टाइमपास. गॅस स्लो केला मी. तर बघू शकता किती मस्त दुधाचा चहा आहे. आता कुकर शिट्टी मारतोय, तर मी बघू शकता गाईज लावलेलं आहे झाकण. आता शिट्टी मारेल. फायनली एक शिट्टी झाली गाईज. बघू शकता नाश्ता करायला खूप वेळ झालेला आहे. शिट्टी लवकर लवकर मारतही नाही आहे गाईज. आत्ताच एक शिट्टी झाली आहे गाईज. मला खूप भूक लागली आहे गाईज. तर बघू शकता. तर आता ही होणारी सेकंड आहे. सेकंड शिट्टी मारेल तो. ठीक आहे, होऊ द्या आरामात, पण मला खूप भूक लागली. तर चला गाईज. तर फायनली 3 शिट्ट्या वाजवल्या त्याने, मारल्या मला 3 शिट्ट्या आणि फायनली भात इज़ रेडी गाइस. देख सकते हो आप लोग कितना गर्मा गर्म वाफ निकल रहा है गाइस, और कितना सुटसुटित हुआ है गाइस. आप देख सकते हो, ज़्यादा चिकट नहीं हुआ है गाइस, सुटसुटीच बनाने का गाइस. तुम्ही बघू शकता. तर चला प्लेटमध्ये टाकूया आपण आणि मस्तपैकी खाऊया. ठीक आहे, तर मी माझ्या भावाला दिलं गाईज. तो म्हटला अंडा फ्राय कर. गाईज माझा भाऊ किती काम लावतो खरंच यार. तुम्ही बघू शकता. चला, तर 2 ऑमलेट असं डायरेक्टली फोडून टाकले. मीठ आणि कांदा मसाला टाकला आणि बस एवढं टाकून पलटी मारून देऊन टाकायचं गाईज. त्याला रोज अंडे दिले तरी खाईल गाईज तू. मला तर खूप कंटाळा येतो करायला. एक तर एवढा वेळ झाला आहे नाश्त्याला अगोदरच, आणि एकावर एक काम लावतच असतो माझा भाऊ. रागाच्या भरात माझं अंडा पण तुटून गेलं बघा गाईस. तर ठीक आहे, चला फायनली अंडा इज रेडी. मी त्याला देते आणि मी पण स्वतः नाश्ता करते गाईज. चला तर खाऊया मस्तपैकी गाईज. बघा गाईज मी काय घेतले, एक्स्ट्रा कांदा उरला होता म्हणून कापून ठेवला आणि चहा पण मस्तपैकी. तर फायनली बघू शकता भात माझ्या तोंडात गेला. थोडं समाधान होईल मला आता बाबा.
मला खूप भूक लागली होती गाईज. तर एक नंबर भात झालेला आहे, मसाला राईस. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर गाईज फायनली माझा नाश्ता झालेला आहे. नाश्ता म्हणजे 12:30 होऊन गेलते गाईज, तेव्हा मी ते भात खाल्लाय, मसाले भात. आणि आम्ही नाही खात, मी तर रोज खाते गाईज, रोज खाते. तर ठीक आहे. तर मी आता उशांचं कवर, पिल्लो कवर मी सिलाई करणार आहे हातानेच. ठीक आहे. तर जे असतात किंवा कुठलंही कापड तुम्ही जे वापरत नाही ते चांगलं असेल तर ना, तर त्याचं कवर आपण करू शकतो. तर माझ्या मते मी करू शकते, मी करते. ठीक आहे. तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा. हां, आणि मला हे असलं सगळं काम करायला आवडतं. तर मुलगी असल्यावर करायलाच पाहिजे गाईज, है ना. कोणावर डिपेंड नाही राहायचं की कोण करेन, कोण जेवण बनवून देईन आपल्याला, किंवा कोण पाणी देईल. आपलं स्वतःचं काम आपण स्वतःच करायचं गाईज, कोणी येणार नाही आपल्याला करायला. ठीक आहे ना. एक आई म्हणून आई करते सगळं, की आपली मुलगी आहे बाबा, आपल्या मुलीसाठी आपण करतो, है ना. जसं आता मम्मी लोक तर करतातच, है ना. तर मम्मी नसल्यावर तर आपल्याला करायला लागतं. तर मी टाईम होता म्हणून, तसं तर कामाचं खूप कंटाळा आला आहे गाईज मला, लिटरली सांगतो. मी खूप काम करतो तसं पण घरात, पण आता काय करायचं ना. मी म्हटलं चला, पिल्लो खूप असं बिना कवरचं चांगलं नाही दिसत गाईज, आहे ना. तर 4 पिल्लो आहेत, पिल्लो म्हणजे उषा. तर 4 आहेत, बघू किती हे मी कवर घालू शकते तुम्हाला दाखवते. तर चला बघूया. ठीक आहे. तुम्ही बघू शकता गाईज, हे आहे उशी आहे आतमध्ये, आणि हे मी कवर करणार आहे. तुम्ही बघू शकता. तर ह्याला कट करणार मी आणि तुम्हाला दाखवते की कवर कसं बनवलं मी. ठीक आहे. तर हे गाऊन होता, मी यूज करत नाही सध्या तर यूज करत नाही, सिलाई निघली होती म्हणून. तर ह्याचंच मी कवर करणार आहे आता, तकिया कवर. चलो देखते, होने के बाद मैं आपको दिखाती हूँ. ठीक आहे. चलो शकता गाइस, असं माप घ्यायचं आणि मी इथून ते इथपर्यंत मी आता कट करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते, कारण की मी असं मोबाईल पकडून कट करू नाही शकत. तर कट करून तुम्हाला मी दाखवते. आणि काय नाही, सिम्पल इथं धाग्याने शिवून घ्यायचं, तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर चला, मी एक तके कवर तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता, मी एवढी शिलाई मारलेली आहे. आणि ही अशी सुई घ्यायचा आणि असं जाड दोरा घ्यायचा, तुम्हाला दाखवते. कुठं गेला? हां, हे अशी दोऱ्याची गुंडी भेटते, जाडच असायला पाहिजे गाईज. तर हा माझा छोटूसा कैची, तर ह्याच्यानेच मी काम चालवत आहे. अगोदर तर मी काय केलं तर माहिती आहे का गाईज, तुम्हाला 1 मिनटं दाखवते. हां, 1च मिनटं दाखवते तुम्हाला. हे बघा गाईज, ही सुई घेतली होती एवढी मोठी, आणि दोरा बघा गाईज, दोरा घेतला होता नाजूकसा. मग मला लक्षात आलं की हे नाही जमणार, तर चेंज केलं गाईज. ठीक आहे. असं बघा, मला जसं येतं मी तसं केलं गाईज, तुम्हाला दाखवतो पूर्ण झालं. ठीक आहे. तुम्ही बघू शकता, मी शिलाई अशा प्रकारे मारलेली आहे मस्तपैकी. तर बघा गाईज, मशीन भी मेरे आगे फेल आहे ना माझ्या सिलाईच्या ह्याच्यामध्ये. जस्ट जोकिंग गाईज. तर आता याला आपण सीधा करू आणि तकिया कवर घालून बघते की फिट होतं आहे की नाही. ठीक आहे, म्हणजे बरोबर बसतं आहे की नाही. चलो गाईज, देखते हैं फटाफट. अशा प्रकारे मी तकिया कवर केला आहे. कसं वाटतंय? मस्तपैकी आहे का नाही? तर एवढं एक्स्ट्रा झालं गाईज, तर कोई बात नाही, असं पण घेऊ शकतो आपण, असं पण वापरू शकतो ना गाईज. छान दिसतंय का नाही? मस्तपैकी. चला, अजून एक करते फटाफट. अजून म्हणजे 3 आहेत. सगळं झाल्यावर तुम्हाला एकदम दाखवते. ठीक आहे. वाव, नाईस, गुड जॉब गाईज. फायनली 3 तकिया कवर मी शिवले बघा गाईज. किती छान दिसतात ना. आणि हे बिना कवरचे किती घाण दिसत होते गाईज. तर बघू शकता, किती छान आहे ना. 3 तरी, एक राहिला गाईज, एक अजून बाकी. आता त्याला कपडा शोधावा लागेल गाईज मला. तर बघा, हाऊज इट गाईज, कसं आहे नक्की मला सांगा. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता गाईज, मी मस्तपैकी तकिया कवर शिवलेले आहेत. आणि कसं दिसतंय बघा, कवर लावलं किती छान दिसतं का नाही, म्हणून चांगलं. गाईज, जेवण करायला या. बघू शकता, मी एवढंच जेवणार आहे बाबा, बस झालं. कैरी आहे आणि मसाला भात आहे सकाळचाच, तर मी तेच जेवणार आहे गाईज. मन नाही जेवायचं, पण आहे एवढं केलं आहे तर ख़त्म तर करायला लागेल ना गाईज. मैं फूड वेस्ट नहीं करती हूँ, किसी को वो भी नसीब नहीं होता है खाने के लिए, है ना गाईज. म्हणून वेस्ट नाही करायचं बाबा, मी कधीच करत नाही गाईज.
फर्स्ट बाईट खाऊन सांगा कसं झालं आहे. गाईस जसं मी केलं तसं करून खावा आणि मला सांगा. कैरी फ्रीजमध्ये ठेवलं होतं गाईस, लक्षातच नाही बाहेर काढून ठेवायचं है ना. थंड आहे, खूप थंड आहे. भात पडेल खाली. चला गाईस मी जेवते आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते गाईस. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईस. लव यू आणि सबस्क्राईब माय चॅनल प्लीज गाईज. सपोर्ट करा प्लीज गाईज. तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि सपोर्ट करा गाईज. ठीक आहे आणि सबस्क्राईब माय चॅनल. ठीक आहे. बाय बाय.